मोरे सरांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आपण बघू शकता की किती छान म्हणजे त्यांचे जे प्रेमाचे स्नेहाचे आपुलकीचे संबंध आहेत. त्यामुळं आदरणीय माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेबजी खरात साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं आणि त्यांचं जुन्या काळापासूनच मैत्रीत्वाचं जीवापाड जपणारं नातं आहे. आदरणीय जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेशजी भोसे सर या ठिकाणी त्यांचे जिवलग मित्र आहेत. बबनरावजी बोर्डे सर आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी चेअरमन आमचे अशोकजी गायकवाड सर आणि मुरगे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि या कुटुंबामध्ये आम्ही खरं म्हणजे एक वाढदिवसानिमित्त त्यांच्या एक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा दिवस आनंदाच्या डोळे अनंत तरंग या संत तुकाराम महाराज उक्तीप्रमाणे परमेश्वरजी आपलं नाव आईवडिलांनी फार शोधून ठेवले. आणि आज काय माहिती तुम्हाला मराठवाडा ही संतांची भूमी आणि आज एकादशी सर आणि म्हणून आपण नावाप्रमाणे कर्तृत्व आपलं आहे. ज्या ज्या शाळेवर गेलात त्या शाळेवर आपण शाळेचं नंदनवन केलेलं आहे आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ख्याती आहे. आता मी राजवाडीला आमचे सहकारी असल्यामुळं त्या गावातील तिथे ज्या ज्या गावात त्यांची ड्युटी केली तिथले शालेय कमिटी सदस्य असतील, अध्यक्ष असतील, तिथले अंगणवाडीताई असतील किंवा कर्मचारी असतील, त्या राजवाडीत त्यांना आपुलकीनं भेटायला येतात. त्यावरून त्यांच्या कार्याची ओळख होते. आणि मला नेहमी पुढं तुम्ही पुढे राजवाडीला आहे आणि राजवाडीला तुमच्यासोबत कोण येतं? परमेश्वर मोरे कुछ देखते काम असं जेव्हा म्हणतात पुन्हा मला छाती अंगी फुटते. आणि मागच्या 362 दिवसामध्ये खरंच आम्ही शाळा सर नावारूपाला आणण्याचा प्रयत्न आपल्या सहकार्याने होत झाला सर. आमचा जो परसबाग असतील तिथे बघण्यासारखी आहे. शाळेच्या इंटरनल ॲक्टिव्हिटी आम्ही ज्या काही केल्या वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शन असेल, भाषा गौरव असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटी केंद्रांतर्गतच्या त्या अंतर्गत आम्ही ॲक्टिव्हिटीमध्ये नवी अव्वल क्रमांक आलेला आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस म्हणजे परमेश्वरांचा वाढदिवसाची संधी आम्हाला आपण मागवून घेत असतो. आणि आजच्या एक प्रसंगी सर्व मित्रपरिवाराचे चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की परमेश्वर तुम्ही फार नशिबवान आहात. कोणत्या बँकेचं लॉकर पुरवणारे प्रेम तुम्हाला लोकांचं मिळतंय त्याच्यापेक्षा काय पाहिजे सर जीवनामध्ये. आज भोसे सरांना आणि रमेश रावांना या वाटतं, बाळासाहेबजी खरात सरांना वाटतं, मग शरद साहेब सुद्धा मला विचार कुठं जायचंय तुमचं नाव सांगितलं एका शाळेत मी आलो. आणि अशा पद्धतीनं जिथं मित्र सोबत वाचतात सर मित्रांना माणसाची पार होत असते. आणि म्हणून आपले जिथं जिथं आपण फिरतो मी पाहतो त्यांच्या तोंडून सर तुमच्याबद्दल सुद्धा इतकं आदरानं नाव निघतं की जे काही मोजके नावं निघत असतात नेहमी त्या ठिकाणी रमेश रावांचं असेल, बाळासाहेबजी खरात त्यांचं असतं, बबनरावचे असेल, अशोकजींचं असेल, असे हे जे काही नावं निघतात त्यांच्या तोंडून हे आपुलकीचे नावं, हे स्नेहाचे नावं, हे प्रेमाचे नावं, हे कायमस्वरूपी हृदयात घर करणारे असतात. आणि डोक्यात आलेली माणसं थोड्या दिवस राहतात परंतु हृदयात आणि मनात असलेली माणसं ही कायमस्वरूपी टिकत असतात. आणि परमेश्वरजी तुम्ही मनावर राज्य करणारी माणसं आहेत. आतापर्यंत मौनम सर्वसाधारण बोलायला नेहमी आवाज संधी दिली पण मौन में बहुत बडी शक्ती होती. तुमच्या कार्यामध्ये तुमचं व्यायाम करण्याची पद्धत, तुमचं सकाळी साऊंड बॉडी साऊंड माइंड असं कुटुंब उत्सव एवढा आहे. जसं साहेबांच्या नेहमी मुलगा कडेवर असतो किंवा हातात नेहमी मुलगी असते तसं परमेश्वर सुद्धा खूप बबनराव नेहमी सांगतात की कुटुंब उत्सव व्यक्ती 10च्या आत माणूस झोपलेला असतो. कारण मला कधी आणि सकाळी मात्र 4:30ला म्हणजे जे काही व्यक्तिमत्व म्हणू लागतं. मुलं सर सुद्धा विचारपोटी गोमटी आज नॅशनल सर क्लिअर झालेला आहे मुलगा. मुलगी सुद्धा या ठिकाणी चांगल्यापैकी IBMच्या याच्यामध्ये एका थोड्या मार्कांनी गेली परंतु येणाऱ्या काळात ती मुलगी म्हणून निघाल. आज गंगाताई आमच्या ज्या आहेत त्यांची भक्कम साथ आहे. आणि एक मोठ्या परिवारातला मोरे सर यांचे खानदानी खोतकर परिवार असेल, मोरे परिवार असेल, मी सर लहानाचा मोठा झाला या परिवारामध्ये. त्यांच्या मामांची यांच्या काकांची गाडी मी लहानपणी वापरलेली. आणि म्हणजे सगळ्या गोष्टी मला म्हणजे एकदम जेव्हा माझं नातं कारण मी जसं सांगत तात्पर्य म्हणजे मोठं खानदान आहे परंतु या माणसाला जर अभिमान गर्व अजिबात नाही. स्वाभिमान मात्र आहे की आपल्या कार्याचा आहे. परंतु कधी त्यांनी शाळेवर की मी आमच्या कुटुंबातला एक यांचा फोन माझं कर्तृत्व, माझं काम, माझी जबाबदारी हे ओळखून त्यांनी शाळेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. आणि त्यांनी शाळेला न्याय दिलेला आहे. आणि मी बिनधास्त आहे अशा या चांगल्या व्यक्तिमत्वामुळं जे सर्व काम तत्परतेनं आपली कटाक्षानं जाणीवपूर्वक आणि तेवढ्याच हिमतीने ते करतात. आपल्या वाढदिवसानिमित्त टाइम संपलेला आहे.